कोंढाण्याच्या मोहिमेची तयारी सुरू झाली होती, पण अशाच वेळेस तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे शेलार मामा गडावरती येऊन पोहोचले. माझ्या मासाहेबांना वागून मुजरा केला. मासाहेबांना म्हणावं, मासाहेब मुजरा, मासाहेब मुजरा शब्द ऐकला. मासाहेब तानाजी मालुसरेंकडे बघत राहिल्या. ताना कधी आला सर? मासाहेब आता चालूया. मासाहेब माझ्या रायबाचं लग्न काढलं या. माझ्या रायबाच्या लग्नाला या बरं का मासाहेब. मासाने स्वतःच्या हातात अक्षता घेतल्याने एकदा तानाजीकडे बघितलं, म्हणाल्या, तान्या आम्ही तुझ्या रायबाच्या लग्नाला यायला तयार आहे र, पण तुझा राजा येण्याकरता तयार आहे का? एकदा जाऊन विचार. तानाजी मालुसरे राजांच्या महाली जावं. राजाने म्हणावं, ताना डोळ्यासमोर बघितलं. तानाजी मालुसरे राजांच्या समोर आले. राज माझ्या रायबाचं लग्न काढलं या. राज माझ्या रायबाच्या लग्नाला यावं. राज या अक्षिता घ्या. राज राजाने अक्षिता बघितल्या. तानाजीकडे बघत राहिले. तानाजी राजाकडे बघत राहिला. तानाजी राजाला तानाजीकडे बघत राहिले. तानाजी म्हणतोय, महाराज घ्याल नव महाराज माझ्या रायबाच्या लग्नाला. तसं महाराज म्हणाले, ताना आम्ही तुझ्या रायबाच्या लग्नाला येऊ शकत नाही. का राज? तानाजी आम्ही मोहीम काढली. अरे मोहीम शब्द ऐकला आणि तानाजी मालुसरे म्हणायला लागले, राज अहो या स्वराज्याचा सुभेदार आहे म्या. तुम्ही मोहिमेवर जावं आणि मी लग्नात वरबाप म्हणून मिरवावं. हे रक्त नाही राजा आमचं. कुठली मोहीम काढली या राज? तसा राजाच्या मुखात आवाज बाहेर पडला, तानाजी आम्ही कोणाला घ्यायचं ठरवलंय. अरे उद्गारला तानाजी मालुसरे. राज मग आधी लग्न कोणाल्याचं, मग माझ्या रायबाचं, मग माझ्या रायबाचं. नाचा तानाजीकडे बघत राहिले. हे तान्या वेड धाडस करू नकोस. अरे गडावर उदय भान बसलेला आहे, त्याच्या अंगात यमाच्या रेड्याचं बळ आहे. का करतोय असं येडं धाडस? तसा तानाजी म्हणाला, महाराज यमाच्या रेड्याचं बळ आहे तर तुमच्या तान्याच्या अंगात सुद्धा इंद्राच्या ऐरावताचं बळ आहे.